हैदराबाद गॅझेटियर विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली आहे। मराठ्यांना हैदराबाद गॅझेटियरनुसार आरक्षण देण्याबाबतच्या सरकारच्या जीआरला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं। याबाबतच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जीआरला विरोध करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती। वकील विनीत धोत्रे यांनी ही याचिका दाखल केली होती। या याचिकेवर आज हायकोर्टात 2 सत्रात सुनावणी पार पडली आहे। हायकोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला। यानंतर हायकोर्टाने विनीत धोत्रे यांची याचिका ग्राह्य धरण्याजोगी नाही असं म्हणत याचिका फेटाळली आहे। त्यांनी स्पष्ट केलं की कुंडीचे दाखले देण्यासाठी हा जीआर आहे आणि यांनी जास्तीत जास्त ओबीसी बाधित होतील, त्यामुळे एससी आणि एसटी बांधवांना याच्यातनं कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही आहे। त्यावर कोर्टाने असं मत केलं की याच संदर्भामध्ये या कोर्टामध्ये वेगळ्या रिट पिटिशन ऑलरेडी दाखल आहेत, त्याच्यावर लवकरात लवकर सुनावणी होणार आहे। त्यामुळं मल्टिप्लिसिटी ऑफ दॅट पिटिशन असं होऊ शकतं आणि त्यामुळं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये लोक स्टँड नाही आहे, तुम्ही स्वतः याच्यामध्ये बाधित होणार नाही आहे। त्यामुळं ही जनहित याचिका आम्ही ऐकू शकत नाही। जीआर काढलेला हैदराबादचा जीआर आहे तो बेकायदेशीर आहे आणि तो जो युग समितीने पास केलेला आहे त्याच्यामधून थ्रू केलेला आहे ते इलिगल आहे, बेकायदेशीर आहे। त्याच्यासाठी ती कमिटीच बेकायदा असल्यामुळे हा जीआर जो इम्प्लिमेंट होऊ शकत नाही। यासाठी काही याचिका दाखल केलेली आहे उच्च न्यायालयामध्ये। ती याचिकामध्ये आमची प्रथम मागणी आहे करून याच्यावरती ते जीआर क्वाश म्हणजे स्थगित करावं, खारिज करावं आणि तोपर्यंत जोपर्यंत खारिज होत नाही तोपर्यंत स्थगिती द्यावी। कुठलंही जात प्रमाणपत्र वगैरे देण्यात येऊ नये याच्यासाठी स्थगिती मागितलेली आहे आम्ही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।